नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 2च्या बातमीपत्राची सुरुवात एका धक्कादायक बातमीनं आणि चीड आणणाऱ्याच बातमीनं. कारण आज सकाळपासून आपण वृत्तमालिका पाहतोय. यामध्ये नागपुरातला एक संतापजनक प्रकार जो घडलेला आहे, त्यामध्ये पारडी गावामध्ये शारीरिक संबंध न केल्यास तुझ्या आई-वडिलांचा मृत्यू होईल अशी भीती दाखवत एका भोंदू बाबानं एका 17 वर्षीय तरुणीवर तब्बल 2 महिने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या भोंदूबाबानं भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं या पीडित तरुणीच्या आई, आजी आणि मामीवर देखील अत्याचार केलेत. पारडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. धर्मेंद्र निनावे उर्फ दुलेवाले बाबा असं त्याचं नाव. या भोंदूबाबानं भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं 17 वर्षीय मुलीसह तिच्या कुटुंबातील 3 महिला नातेवाईकांवर देखील अत्याचार केलेत तब्बल 2 महिने. हा पीडित तरुणीच्या वडिलांचा मित्रच होता. 2 वर्षापासून या कुटुंबियांच्या तो संपर्कात होता. काही महिन्यांपूर्वी हा भोंदूबाबा पीडित तरुणीच्या घरी आला आणि तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे, मोठं संकट येणार आहे, वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल अशी भीती त्यानं दाखवली आणि तो अत्याचार करत राहिला. तो आरोपी आणि फिर्यादीचे वडील हे एकमेकाला ओळखायचे 2-3 वर्षापासून. हा जो आरोपी आहे तो रिक्षा चालवतो आणि फिर्यादीचे वडील हे आरटीओ एजंट आहेत म्हणून त्यांची ओळख झाली, येणं जाणं झालं. तो घरी पण यायचा. मग त्याने घरी सांगितलं की इथे भूतबाधा झालेली आहे तुमच्या घरामध्ये, तुमच्या लोकांना, तुम्हाला, म्हणून त्याने आपल्याला पूजा करावी लागेल 21 दिवसाची. म्हणून त्याने घरी पण पूजा केली. त्याची जी फिर्यादी मुलगी आहे तिला स्वतःच्या घरी 2-1 महिने ठेवलं, तिथं सुद्धा पूजा केली. तसेच फिर्यादीची आई, फिर्यादीची आजी आणि फिर्यादीची मामी यांना सुद्धा वेळोवेळी त्यांनी चंद्रपूर, डोंगरगाव तिथे नेलं व वारंवार आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे. या संदर्भात अधिक बोलणार आहोत. अनिसचे मराठवाड्याचे प्रमुख शहाजी भोसले आपल्या सोबत जोडले गेलेत. शहाजी, आपण मगाशी सुद्धा याच विषयावर बोलत होतो, मात्र आपल्याकडे तेव्हा वेळ कमी होता. मात्र आता मला एक सांगा की अनेक जण यावरती बोलतात की महिलांचं किंवा जे ग्रामीण भागातले नागरिक आहेत जे अंधश्रद्धेला बळी पडतात त्यांचं समुपदेशन करण्याची गरज आहे. कोण म्हणतं कठोर कारवाई करायला हवी. मात्र महाराष्ट्रामध्ये 26 ऑगस्ट 2013 मध्ये जो काही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झालेला आहे तो पुरेसा आहे का? हे कायदा पुरेसा आहे का हो किंवा नाही म्हणण्यापेक्षा आहे त्यात आपल्याला काम करावं लागेल. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास 43 कलम होते आणि नंतर तो 12 कलमावरून थांबला. पण ते कमी आहे असंही नाही. त्यासाठी प्रबोधन होणं फार गरजेचं आहे. म्हणजे ग्रामीणच नव्हे तर शहरी भागात देखील अशी पिळवणूक होते. कारण मग कोणताही भोंदू बाबा असेल, मांत्रिक तांत्रिक असेल, तो शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि त्याचबरोबर लैंगिक शोषण करतो म्हणजे करतोच हे निश्चित आहे. कारण आजवरचं आम्ही ज्या बाबांचे भांडाफोड केले तेव्हा हे सर्व उघड झालेलं आहे. त्यासाठी आपण चांगल्या प्रकारे प्रबोधन करणं हीच काळाची गरज आहे. माझ्या मते प्रबोधन होणं गरजेचं आहे. जेव्हा कारण माणसांना गरज पडते तेव्हा तो आपल्या गरजेच्या पूर्तीसाठी बाबा बुवाचा दरवाजा उघडत असतो. तो बोलवत नाही, मान्य आहे, पण तो येऊ नका असंही म्हणत नाही. त्यासाठी आपण जर सर्व जनसामान्यापर्यंत जाऊन सरकारनं पुढाकार घेऊन जर कायदा काय आहे आणि बाबा अंधश्रद्धा काय आहे हे जर व्यवस्थित समजून सांगितलं तर बहुतांशी ह्या घटना कमी होतील असं मला वाटतं. थांबणार नाहीत पण कमी होतील. आणि जे कोणी पकडले गेले त्यांना जर कठोर शासन केलं तर साहजिकच वचक बसन हे मला वाटतं. बरं, ज्या महिला बळी पडतायत या लैंगिक शोषणाला, मात्र ज्या वेळेला काही समस्या आरोग्याच्या असतात तेव्हा डॉक्टरकडे न जाता ग्रामीण भागात किंवा अतिदुर्गम भागात पहिले हे सगळे लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत आणि महिला सुद्धा या भोंदू बाबाकडे जातात उपचारासाठी, तर त्यांना कसं समजावणार? नाही, आता मी ते सांगतो का मी मराठवाड्यात बाबतीत काम करत असताना बघतोय का बऱ्याचपैकी भानामतीच्या केसेस माझ्याकडे येतात. का काहीतरी घडतंय, अंगात येतंय, अंगावर गोटे येत आहे, कोणाला उचकी लागते, आपाप कपडे पेटताय किंवा घरावर किंवा गावात दगड येत आहे. काय घडतं का या पाठीमागं काही ना काही कार्यकारण भाव असतो आणि हा कार्यकारण भाव सापडत नाही. जसं तर भूत लागलं म्हटलं जातं. कारण ती व्यक्ती तर शांत बसते, बडबड करते किंवा काहीतरी ओरडते, काहीतरी घडतंय. आणि ह्या घटना ज्यावेळी डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर त्यांना
त्यावर उपचार होत नाही, कारण मन आजारी आहे आणि मनाचा उपचार होण्यासाठीचे जे डॉक्टर आहेत, खरं तर भारतामध्ये मानसोपचार तज्ज्ञांची संख्या फार नगण्य आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थी त्या डॉक्टरची संख्या कमी असल्यामुळं आपल्या जनसामान्य तशा डॉक्टरांपर्यंत जाऊ शकत नाहीत. आणि जर कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर मी का वेडा आहे का, मला काय वेड लागलं का, आणि म्हणून जात नाही. आणि त्यामुळं काय घडतं आहे का असे लोक मग देवाधर्माचं बघतील, बाबा मांत्रिकाकडे जातील. साहजिकच आहे का महिलांचं प्रमाण यात जास्त आहे, कारण महिला ह्या अंधश्रद्धेच्या शोषक नसून वाहक देखील आहेत. त्यामुळे ही तिला सांगते, ती तिला सांगते, आणि मग अशा बाबांकडे जात असताना एकतर त्यांना भीती दाखवली जाते. बऱ्याचदा असंही घडतं का मागच्या जन्माचं मी कृष्ण होतो, तू राधा होता, असं काहीतरी सांगितलं जातं. त्यातून त्यांच्यावर अत्याचार होतो आणि भीतीपोटी समजा सांगितलं तर मी तुझ्या कुटुंबाला किंवा समाजाला सांगेन, या भीतीपोटी महिला बोलत नाही आणि म्हणून बाबा तसे अजून कृत्य करत करत वाढत जातं. आणि त्यासाठी महिला आणि बालक, लहान मुलं यांचं प्रबोधन होणं फार गरजेचं आहे. तरी आम्ही वयात येताना वगैरे मुलींसाठीचे कार्यक्रम घेतो, त्यातही हेच शिकवतो. महिलांसाठी देखील कार्यक्रम घेतो, त्यातही हेच शिकवतो. त्या सरकारनं जास्तीत जास्त अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीसाठी जर पाऊल उचललं गेलं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत आहे. आम्हाला त्यांनी काही द्यावं असं आम्ही मुळीच म्हणत नाही. आम्ही आमच्या खर्चानं करायला तयार आहोत, पण सरकारनं ते मनावर घ्यायला पाहिजे. आणि एवढ्या प्राथमिक शाळा आहेत, शाळापासून हे शिकवलं गेलं पाहिजे, मुलापासून शिकवलं गेलं पाहिजे. जेव्हा बालवयात हे त्यांच्यावर बिंबवलं जाईल तेव्हा साहजिकच जेव्हा ते मोठे होतील तेव्हा ह्या विषयापासून ते दूर राहू शकतात. जी, शहाजी भोसले, आपल्यासोबत अशी एक महिला जोडली गेली आहे की अंधश्रद्धेच्या प्रकाराला ही महिला बळी पडता पडता वाचली किंवा वेळीच त्यांनी ऍक्शन घेतली. त्यांच्याकडूनच आपण त्यांचा अनुभव ऐकूयात. ताई, तुमच्या बाबतीत काय काय घडलं होतं? हॅलो जी, बोला. पुणे येथे लोणी कारवळ ठिकाणी एक महाराज होते. पुणे येथे लोणी कारवळ या ठिकाणी एक बंधू महाराज होते, जी, कुंजी महाराज म्हणून. ते बंधू महाराज काय करायचे, ज्या काही त्यांच्याकडे महिला यायच्या त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करायचे. त्यांना मांडीवरती वगैरे घेऊन आंघोळ घालायची, तरच तुमच्या घरी चांगलं होईल, सर्व्हिस लागल, किंवा तुमचे जे काही धंदे आहेत ते व्यवस्थित चालतील, किंवा जे काही लोकांना अशा मुलीच होत आहेत मग ते मुलींसाठी मुलगा व्हावा या इच्छेने पण लोक त्या बंधू महाराजांच्या जवळ जात होते. त्यावेळेस ते सांगायचे की अशा अशा पद्धतीने मी सांगेल त्या पद्धतीने वागायचं, मग ती मुलगी होणार. अशा अनेक प्रकारचे तिथं काही वेगवेगळ्या प्रकारचे बंधुगिरीचे कार्यक्रम चालायचे. हे सगळं चालत असताना मी त्या मंदिरात आपल्या दर्शनासाठी जात होते. ते चालत असताना मी नेहमी पाहिजे की या मंदिरामध्ये काहीतरी वेगळं चाललेलं असतं. मग हे सतत मी निरीक्षणामध्ये राहिले. ज्या ज्या वेळेला मी त्या दर्शनाला जाईल मंदिराच्या ठिकाणी, त्या वेळेला ते बंधू महाराज अनेक तिथं महिला यायच्या आपल्या अडीअडचणी घेऊन. त्या अडीअडचणी सोडत असताना हे वेगळे प्रकार चालायचे. मग मी त्या ठिकाणी त्यांना कोणालाही न कळता त्यांचे व्हिडिओज घेतले, त्यांचे कॉल रेकॉर्डिंग घेतले, फोटो घेतले, असे अनेक प्रकारचे पुरावे घेतले. आणि ते पुरावे घेऊन मी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्तीताई देसाई, त्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन मिलिंद सर यांच्याकडे गेले व त्या ठिकाणी जे काही माझे लेखी पुरावे, फोटो वगैरे रेकॉर्डिंग्स होते ते मी त्या ठिकाणी त्यांना सांगितले. अशा अशा पद्धतीने हा भ्रष्टाचार चालतो, ते बंधुगिरी आहेत, त्याच्याकडे अनेक महिला वळले गेलेल्या आहेत. या महिलांची मानसिकता बदलली पाहिजे. या महिलांना खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची लूटमार होत. जी ताई, तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये आमच्यापर्यंत. मात्र शहाजी भोसले आपल्या सोबत आहेत. शहाजी, तुम्ही स्वतः आपण ऐकलं की काय काय प्रकार चालतात हे तुम्हालाही माहिती आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक बंधुबाबांना असं पकडून सुद्धा दिलेलं आहे. मात्र नागपूरमधला, पारडीमधला हा आणखीन एक प्रकार जेव्हा समोर येतो तेव्हा तुम्हालाही वाईट वाटत असेल की बाबा आपण एवढं काम करतोय तरीही असे प्रकार घडतायत. त्यामुळे आणखीन आता काय वेगळं करण्याची गरज आहे की थांबवता येणं असं नाही म्हणू शकत, पण प्रकार निदान कमी तरी होतील? हो, जरूर. ही थांबणं फार अवघड गोष्ट आहे, पण प्रकार कमी होण्यासाठी कार्यकर्ते खरं तर महाराष्ट्र अनिसचे जवळपास 10,000 कार्यकर्ते महाराष्ट्रात काम करतात. ते घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी थापतात. बऱ्याच समाजातील लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, अनिस म्हणजे आमच्या देवाधर्माच्या विरोधात काम करणारी. आणि हा मनात त्यांनी पक्का विचार ठेवल्यामुळं घटना अशी घडते का लवकर कार्यकर्ते आम्हाला मिळत नाही. तरुणाई आता तशी शिकली, समजली, त्यामुळे ते जोडली गेली आमच्याकडं. पण जेव्हा ते सर्व समाज एकजुटीनं अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य काय आहे आणि बाबा कशी फसवणूक करतात हे आमच्यासोबत येऊन किंवा त्यांच्या परीनं काम करतील तर ह्या घटना निश्चितच कमी होऊ शकतात. जसं मग अशी ताईनं सांगितलं, हे खरं आहे
कित्येक जवळपास तशा बाबतीतल्या मी व्यक्तिशः 40 केसेस हँडल केल्यात का ज्या भोंदूबाबाच्या माध्यमातून घडत होत्या. आणि हे जी भीती दाखवली जाते ही भीतीपोटी हे घडतंय का. तुझा महिला का जातात तर नंबर 1 पती दारू पितोय, नंबर 2 पती मटका खेळतोय किंवा तिला मुलबाळ होत नाहीये. आणि अशा वेळेस काय होतं का अशा महिलांना खरं तर याला कारणीभूत समाज पण आहेत. कारण मुलबाळ होत नाही म्हणून सासू त्रास देते, दारू पिऊन नवरा मारहाण करतोय. मग अशा वेळेस त्या करतील तर काय, मग त्या कुठेतरी सहारा शोधत असतात आणि मग अशा वेळेस त्या भोंदू बाबाकडे जातात आणि बळी पडतात. हे तेवढंच करत आहे. त्यासाठी प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि प्रबोधन करत असताना घटना निश्चितच कमी होतील हे त्यातला सांगावं असं वाटतं. शहाजी भोसले, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ताई तुमचेही धन्यवाद. तुम्ही तुमचा अनुभव आमच्याशी शेअर केलात. तर एकूणच हा सगळा प्रकार निंदनीय आहेच. मात्र ज्या वेळेला ग्रामीण भागामध्ये, अतिदुर्गम भागामध्ये आरोग्य सुविधा ज्या प्राथमिक उपलब्ध होतील, शैक्षणिक मागासले पण नागरिकांचं दूर होईल आणि तेव्हाच हे असे प्रकार कमी होतील असं आपण म्हणू शकतो. यानंतर आता न्यूज 18 पहिल्यांदाच एक असा शो सादर करते. या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला देशातल्या प्रतिभावान मुलांचा परिचय होणार आहे. त्यांचं टॅलेंट पाहून तुम्ही म्हणाल हे तर आमचे यंग जिनियसच आहेत. या प्रतिभावान मुलांना तुम्ही पाहू शकता नेटवर्क 18च्या खास शो यंग जिनियस मध्ये. नमस्कार. तेंदुलकर सिर्फ 17 साल के थे जब उन्होंने अपना पहला टेस्ट शतक जड़ा. लता मंगेशकर ने अपना पहला गाना 13 साल की उम्र में रिकॉर्ड किया. जी हां, एक जीनियस की पहचान छोटी उम्र में ही हो जाती है. हमने भी ढूंढ निकाले हैं कुछ ऐसे ही जीनियसेस और हमारा मकसद है इस मंच के जरिए इनकी काबिलियत को जग जाहिर करना. न्यूज 18 नेटवर्क की इस नायाब कोशिश का नाम है बायजूस यंग जीनियस. देश के कोने कोने से ढूंढे गए कई यंग जीनियसेस में से कुछ खास को चुना है हमारी स्पेशल जूरी ने. बायजूस यंग जीनियस के हर एपिसोड में हम मिलेंगे कुछ ऐसे यंग जीनियसेस से जिनकी उम्र तो छोटी है पर कारनामे बड़े. अवार्ड्स, एक्कोलेड्स और कई तरह के रिकॉर्ड्स के साथ साथ इनमें एक स्पार्क है. चलिए मिलते हैं हमारे पहले यंग जीनियस से, जिन्हें खुद म्यूजिकल जीनियस AR रहमान द एम्बेसडर ऑफ इंडियन म्यूजिक कहते हैं. लिडियन नादस्वरम. I started to tour around the world and I have performed approximately around 500 concerts. I'm capable of playing any piece and 2 pianos. I'm dying to hear him play यार. आनंद उसको कुछ बजवाओ यार. मैं भी वही कह रहा हूँ, आप शुरू कीजिए और फिर लिडियन यहाँ फॉलो करेंगे. रेगा रेगा म ध ब ब ग रे म ग रि ध नि ध रि नि रि ध नि ध ब ध नि ध रि ग म रे ग ध रि ग म ब ध नि ब ध म ब ध नि ध रि ग म रे ग ध रि नि ध ध नि ब ध म ब ग म रे ग ध. एक पियानो प्रोडिजी जिन्होंने 2019 में दुनिया के 195 देशों के कंटेस्टेंट्स को हराकर जीता द वर्ल्ड्स बेस्ट का टाइटल. आइए मिलते हैं मेघाली मालविका से. I'm Meghali Malvika Swai. I'm from Bhubaneswar and I'm 14 years old. People call me the human search engine, the human atlas, and even the Google girl of India. The truth is, I never really memorized stuff for records. It's just that once I study them, it gets stored in my brain. सबसे पहला सवाल मैं आपसे पूछता हूँ, नॉर्वे का वो कौन सा गांव है जिसका दुनिया में सबसे छोटा नाम है? It's got the shortest name in the world. There's a village named A. Just A, and it's located in the northern part of Norway, below an archipelago. It's called the Lofoten archipelago. बिल्कुल सही जवाब आपका. Radcliffe Line का जब जिक्र होता है, अगला सवाल, तो किन देशों का नाम आता है? Radcliffe Line is a line between India and Pakistan. It was during the partition time, India and Pakistan that included Bangladesh. Correct. So that's the Radcliffe Line. बहुत बढ़िया. एक समुद्र है जिसका कोई तट नहीं. Which sea is that? Sargasso Sea, and it's in Atlantic Ocean. It's beside North America. Although it does not have any coast, but it's near North America and it's in Atlantic Ocean. It's in Atlantic Ocean. Sargasso Sea. बिल्कुल सही जवाब.
एक महत्त्वाची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरची, कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आज एक नवं पर्व सुरू होणार आहे. त्या पर्वाचं नाव आहे जोसेफ रॉबर्ट बायडेन ज्युनियर अर्थात जो बायडेन. भारतीय वेळेनुसार आज रात्री 8:30 वाजता शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. सुरुवातीचे कार्यक्रम पार पडल्यानंतर 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास बायडेन शपथ घेतील. त्यांच्यासोबत कमला हॅरिस उपाध्यक्षपदाची शपथ घेतील. वॉशिंग्टन डीसी मधील कॅपिटल इमारतीच्या पश्चिमेला हा सोहळा पार पडेल. महिन्याच्या सुरुवातीला कॅपिटल हिलवर जी हिंसा घडली त्याच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टन डीसी मध्ये अभूतपूर्व अशी सुरक्षा सध्या तैनात करण्यात आली आहे. अमेरिकेच्या राजधानीला सध्या छावणीचं स्वरूप आलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उच्च दर्जाचं प्रशिक्षण लाभलेले 25,000 नॅशनल गार्ड्स वॉशिंग्टन शहरामध्ये तैनात करण्यात आले. तसंच FBI, स्थानिक पोलीस, CIAचे अधिकारी सुद्धा संपूर्ण परिस्थितीवरती बारीक नजर ठेवून आहेत. याआधी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यांसाठी जेवढी सुरक्षा होती त्याच्या जवळपास 2.5 पट सुरक्षा यंत्रणा यंदा सज्ज आहे. एक अगदी छोटासा ब्रेक इथे घेणार आहोत. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आता केंद्र सरकारनं टॉयकॅथॉन नावाची एक नवीन मोहीम लॉन्च केली आहे. यामध्ये कोट्यवधी भारतीय विद्यार्थ्यांचा सहभाग सरकारला अपेक्षित आहे. नेमकं हे अभियान काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून. खेळणी म्हणजे चिमुकल्यांचा जीव की प्राण, आणि ही खेळणी 1-2 असून कधीच चालत नाही. लहान मुलांना अगदी ढिगभर खेळणी लागतात. साहजिकच भारतामध्ये खेळण्यांची बाजारपेठ खूप मोठी आहे. वर्षाला तब्बल 7,000 कोटींची उलाढाल खेळणी क्षेत्रात होते. पण यामध्ये तब्बल 80% वाटा आयात केलेल्या खेळण्यांचा आहे. म्हणजेच भारतीय उद्योगांसाठी उरतात फक्त 1400 कोटी रुपये. आत्मनिर्भर भारत आणि वोकल फॉर लोकल धोरणाअंतर्गत केंद्र सरकारनं टॉयकॅथॉन अभियान सुरू केलंय. यामध्ये विद्यार्थ्यांनी नवनव्या खेळण्यांची संकल्पना किंवा डिझाईन्स पाठवायची आहेत. ती जर व्यावहारिक किंवा तांत्रिकरित्या शक्य असतील तर आपले भारतीय खेळणी उद्योजक त्याची निर्मिती करतील आणि डिझाईनचं योग्य ते क्रेडिट त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला दिलं जाईल. ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान मोदींनी मन की बात मध्ये याबाबत चर्चा केली होती. मैं अपने स्टार्टअप मित्रों को, हमारे नए उद्यमियों से कहता हूँ, टीम अप फॉर टॉयज. आइए मिलकर खिलौने बनाएं. अब सभी के लिए लोकल खिलौनों के लिए वोकल होने का समय है. आइए हम अपने युवाओं के लिए कुछ नए प्रकार के अच्छी क्वालिटी वाले खिलौने बनाते हैं. यासाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे 20 जानेवारी. यामध्ये 3 स्तर आहेत: ज्युनियर, सिनियर आणि स्टार्टअप. अर्जामध्ये तुम्हाला लागू होणारा स्तर व्यवस्थित नमूद करणं अपेक्षित आहे. आणि यासोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट, कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांनाच स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय आणि आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोनाविरोधात लढा देऊ शकणार आहे. कारण कोरोनाला प्रतिबंध करणारी लस त्याची घोषणा झाली आणि आता लसीकरण सुरू सुद्धा झालंय. त्यामुळे आता आपल्या सगळ्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचंय आणि या मोहिमेत नेटवर्क 18 सुद्धा आपल्या सोबत असणार आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित नाहीत तोपर्यंत कुणी सुरक्षित नाही. याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचंय की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे.